नमस्कार. एक मोठा गैरसमज आहे की सांधेदुखी म्हणजेच आर्थरायटिस हा फक्त म्हातारपणी होतो. पण खरंच असं आहे का? चला तर मग या मागचं खरं कारण काय आहे आणि फक्त आहाराने यावर कशी मात करता येते हे आज आपण समजून घेऊया. साहजिकच हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो, पण याचं उत्तर ऐकून आपण नक्कीच चकित व्हाल. तर उत्तर आहे अजिबात नाही. सगळ्यात आधी हा गैरसमज डोक्यातनं काढून टाका. बघा, सांधेदुखी म्हणजे फक्त सांध्यांची झीज नाही. हा एक मेटाबॉलिक आणि इन्फ्लमेटरी आजार आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर चयापचय क्रियेशी संबंधित आणि शरीरात सूज निर्माण करणारा आजार. आणि याला जबाबदार कोण? तर आपला चुकीचा आहार आणि वाढलेलं वजन. बरं, मग या समस्येच्या मुळाशी जायचं असेल तर आपल्याला दोन्ही बाजू समजून घ्याव्या लागतील. एकीकडे आहे मॉडर्न मेडिसिन आणि दुसरीकडे आहे हजारो वर्ष जुनं आपला आयुर्वेद. चला, दोन्ही दृष्टिकोनातून हा आजार नेमका आहे तरी काय ते पाहूया. आधुनिक शास्त्रानुसार याचे दोन मुख्य प्रकार आहेत. ऑस्टिओआर्थरायटिस, ज्यात सांध्यांची झीज होते, आणि रुमॅटॉइड आर्थरायटिस, ज्यात शरीरातच सूज निर्माण होते. दोन्हीमध्ये वेदना, सूज आणि हालचालींवर बंधने येतात. गंमत म्हणजे आयुर्वेदातही अगदी याच लक्षणांचं वर्णन संधिगत वात आणि आम वात या नावाने केलेलं आढळतं. पण आयुर्वेद याच्याही पुढे जाऊन मूळ कारणाबद्दल बोलतो, आणि ते मूळ आहे आम. आता आम म्हणजे काय? सोपं आहे. जेव्हा आपण चुकीचं अन्न खातो तेव्हा ते पूर्ण पचत नाही. हा न पचलेला विषारी अंश शरीरात साठत जातो. त्यालाच आम म्हणतात. आणि हाच आम जेव्हा वात आणि कफ दोषांचं संतुलन बिघडवतो तेव्हा तो थेट आपल्या सांध्यांवर हल्ला करतो आणि सगळी समस्या सुरू होते. तर मग आता प्रश्न येतो की या आमाला आणि पर्यायाने सांधेदुखीला थांबवायचं कसं? सुरुवात अगदी सोपी आहे. काही पदार्थ आपल्या ताटातून कायमचे काढून टाकायचे आहेत. चला तर मग आपल्या सांध्यांचे हे खलनायक कोण आहेत ते आधी ओळखूया. या विलनच्या लिस्टमध्ये सगळ्यात वर नाव येतं रिफाईंड साखर आणि जंक फूडचं. हे पदार्थ म्हणजे शरीरात सूज पसरवणारी आगच आहेत. त्या पाठोपाठ येतात रेड मीठ, तळलेले आणि शिळे पदार्थ. इतकंच नाही तर आयुर्वेद सांगतं की पचायला जड असलेली उडीद डाळ, फ्रीजमधलं थंडगार पाणी आणि विशेषतः रात्री खाल्लेले दही हे सगळे पदार्थ शरीरात कफ आणि तोच विषारी आम वाढवतात, ज्यामुळे सांधे आखडतात आणि दुखणं वाढतं. या सगळ्या मागचा नियम अगदी सरळ आहे. लक्षात ठेवा, जे पदार्थ पचायला जड, तेलकट आणि थंड आहेत ते आपली पचनशक्ती कमी करतात. आणि एकदा का पचनशक्ती मंदावली की शरीरात विषारी घटक साठायला सुरुवात होते आणि वेदनांना आमंत्रण मिळतं. ठीक आहे, खलनायकांची ओळख झाली, पण आता नायकांबद्दल बोलूया. म्हणजे असे कोणते पदार्थ आहेत जे आपले मित्र आहेत, जे ही सूज कमी करून आपल्याला आराम देऊ शकतात? तर मग वेदना कमी करण्यासाठी नेमकं खायला काय पाहिजे? यामध्ये सगळ्यात मोठा हिरो आहे ओमेगा 3 फॅटी ॲसिड. जवस, अक्रोड आणि मासे यांसारख्या पदार्थामध्ये हे भरपूर प्रमाणात मिळतं. हे घटक म्हणजे नैसर्गिक पेनकिलरच आहेत, जे शरीरातली सूज कमी करण्यासाठी जबरदस्त काम करतात. एवढंच नाही, आपल्या स्वयंपाकघरातले लसूण आणि आलं हे तर नैसर्गिकरित्या सूज कमी करणारे पदार्थ आहेत. सोबतच आहारात लाल तांदूळ, नाचणी आणि शेवग्याच्या पानांचा समावेश नक्की करा. हे पदार्थ फक्त सूज कमी करत नाहीत, तर सांध्यांना एक प्रकारचं नैसर्गिक वंगण म्हणजे लुब्रिकेशन देतात, ज्यामुळे त्यांची लवचिकता टिकून राहते. आणि हो, एक खास आयुर्वेदिक उपाय तर नक्कीच करून बघायला हवा. अगदी सोपा आहे. 1 चमचा हळद घ्या, त्यात पाव चमचा काळी मिरी टाका आणि हे मिश्रण पाण्यात उकळून त्याचा काढा बनवा. हा काढा सकाळी आणि संध्याकाळी घेतला तर एका शक्तिशाली अँटी इन्फ्लेमेटरी औषधासारखं काम करतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, सांधेदुखीवरचा आहार सगळ्यांसाठी एकसारखा नसतो. म्हणजे वन साईज फिट्स ऑल असं इथे चालत नाही. आपलं वय, आपली जीवनशैली यानुसार आपल्या शरीराच्या गरजा बदलतात. चला बघूया की वेगवेगळ्या वयोगटात आहारात नेमके काय बदल करायला हवेत. समजा एखादी व्यक्ती ॲथलीट आहे किंवा तिचं काम खूप धावपळीचं आहे. साहजिकच तिच्या सांध्यांची झीज जास्त होणार. मग ही झीज भरून काढण्यासाठी काय करायचं? तर आहारात कोलेजन पेप्टाइड्स आणि ग्लुकोजामाइन यांचा समावेश करणं महत्त्वाचं ठरतं. कोलेजन सांध्यांमधलं कार्टिलेज दुरुस्त करतं, तर ग्लुकोजामाइन वंगण निर्माण करतं. आता बोलूया महिलांबद्दल, विशेषतः रजोनिवृत्तीनंतर.
या काळात इस्ट्रोजन हार्मोन कमी झाल्यामुळे हाडं कमकुवत होतात. म्हणूनच आहारात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी तर आवश्यक आहेच, पण त्यासोबत फायटो इस्ट्रोजन्स असलेले पदार्थ जसं की सोयाबीन आणि जवस हे खूप मदत करतात. हे नैसर्गिक घटक हार्मोन्सचं संतुलन राखायला मदत करतात. वृद्धापकाळात काय होतं? नैसर्गिकरित्या स्नायूंची ताकद कमी होते आणि स्नायू कमकुवत झाले की सगळा भार थेट सांध्यांवर येतो. म्हणून ह्या वयात स्नायू टिकवून ठेवण्यासाठी हाय प्रोटीन डाएट आणि हाडांच्या मजबूतीसाठी कॅल्शियम घेणं फार गरजेचं आहे. आणि हो, जर डायबेटिस असेल तर सगळ्यात आधी रक्तातील साखर नियंत्रणात आणायला हवी. कारण वाढलेली शुगर सांध्यांमधल्या प्रोटीनला अक्षरशः चिकटते आणि त्यांचं प्रचंड नुकसान करते. यामुळे सांधेदुखीची समस्या अनेक पटींनी गंभीर होऊ शकते. बरं, इतकीच सगळी माहिती मिळाली, पण आता हे रोजच्या आयुष्यात आणायचं कसं? चला, ह्या सगळ्या टिप्सना आपण काही सोप्या, रोज करता येण्यासारख्या सवयीमध्ये बदलूया. यातलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पाऊल म्हणजे वजन नियंत्रणात ठेवणं. एक थक्क करणारी गोष्ट अशी आहे की फक्त 5 किलो वजन कमी केलं तरी आपल्या गुडघ्यांवर येणारा ताण तब्बल 20 किलोने कमी होतो. विचार करा केवढा मोठा फरक आहे हा. त्याचबरोबर सांध्यांना आधार देणाऱ्या स्नायूंसाठी स्क्वॉट्ससारखे सोपे व्यायाम नियमित करा. रात्रीची शांत झोप घ्या, कारण तेव्हाच आपलं शरीर रिपेअर मोडमध्ये जातं. आणि हो, दिवसभर भरपूर पाणी पिऊन शरीर हायड्रेटेड ठेवायला विसरू नका. आणि समजा दुखणं खूपच वाढलं असेल तर त्वरित आरामासाठी हा एक घरगुती उपाय आहे. मोहरीच्या तेलात थोडा लसूण, हळद आणि कापूर टाकून ते गरम करा आणि या कोमट तेलाने दुखणाऱ्या भागावर हलक्या हाताने मसाज करा. वेदना आणि सूज कमी व्हायला लगेच मदत मिळते. तर एक गोष्ट आता स्पष्ट झाली असेल, सांधेदुखी हा फक्त एक आजार नाही, तर ती आपल्या बदललेल्या, चुकीच्या जीवनशैलीमुळे निर्माण झालेली एक मोठी समस्या आहे. आणि चांगली गोष्ट ही आहे की यावर नियंत्रण मिळवण्याची ताकद आपल्याच हातात आहे. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि आपल्या आयुर्वेदाचं ज्ञान, या तिघांच्या मदतीने आपण या लढाईत नक्कीच जिंकू शकतो. तर मग वेदनामुक्त जीवनाचा हा प्रवास आजपासूनच सुरू करायला काय हरकत आहे? चला आपल्या आहारात हे छोटे पण महत्त्वाचे बदल करूया आणि निरोगी आयुष्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकूया.